Hello guys, welcome back to my channel. Now we are going to Konkan. कोकण वन ऑफ माय फ्रेंड नितीन आंबेकर त्याच्या बाईकवरती आम्ही पहिल्यांदा चाललो आहे कोकणामध्ये ट्रिप करायला आणि त्याची नवीनच बाईक आहे R15. तर ज्या मी इम्पॉर्टंट गोष्टी घेतलेल्या आहेत त्या गोष्टींचं मी लिंक खाली टाकणार आहे आणि कॅप्शनमध्ये सुद्धा लिहिणार आहे. तर आपण लवकरच भेटूया कोकणामध्ये. आता कोकण थोडासा एक्सप्लोर करणार आहे आणि फर्स्ट टाइम नितीन पण एवढ्या लांबच्या पल्ल्याला येत आहे माझ्यासोबत. तर चला भेटूया आपण. तर आता आम्ही चाललेलो आहे पेट्रोल भरायला. पेट्रोलला थोडीशी लाईन आहे, थोड्या वेळ लाईनीत उभं राहूया, नंतरून मग जाऊया पुढे. जस्ट आत्ताच आम्ही पेट्रोल भरून आलेलो आहोत आणि R15ची पेट्रोलची टँकची कॅपॅसिटी काहीतरी मला वाटतं 11 लिटरची आहे. तर बघू आपण ॲव्हरेज कसं आहे, पिकअप कसं आहे, सगळ्या गोष्टी आज बघणार आहोत आपण. पेट्रोलची टाकी फुल केल्यानंतरून आम्ही आमच्या राईडला सुरुवात केली. आम्हाला घरातून निघता जवळजवळ 11:30 पावणे 12 झालेले. 11:30 पावणे 12च्या सुमारास आम्ही निघालो. पण आम्ही सर्व महत्त्वाच्या गोष्टी आमच्या कॅरी केल्या होत्या. जसं की फॉर एक्झाम्पल बाईकवर जाताना आपण सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे नी पॅड, एल्बो पॅड, हेल्मेट, हँड ग्लोव्ज ह्या सर्व गोष्टी घेतलेल्या. त्या गोष्टी आम्ही कॅरी केल्या आणि जाताना नितीन राईड करत होता, म्हणजे आम्ही अदलून बदलून बाईक राईड करणार होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या टायमाला जेव्हा कंटेनरची लाईन लागते तर आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित बघून चालाव्या लागतात. यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर आपले स्वागत आहे. तर थोड्या वेळा आधीच आम्ही पोहोचलेलो आहोत इथं. आता कळंबोलीवरनं आम्ही जाणार आहोत पुढे. रेडी आहे नितीन? आता आम्ही एवढी गाडी चालवल्यानंतर एक छोटासा ब्रेक घेण्याचा विचार केलेला आहे. आणि आता सर्वात पहिला आम्ही नितीनच्या वडिलांना विचारू तुम्ही कुठे थांबणार आहे. मग ते जिथे थांबतील तिथे आम्ही जाऊन एक छोटासा टी ब्रेक घेऊ, मग भेटूया आपण पुढे. जवळजवळ आम्ही आता 100 किलोमीटर पार केलेले आहेत आणि एक छोटासा टी ब्रेक घेतला इथे. टी ब्रेक नंतरून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर समीर, तुझा कसा एक्सपिरियन्स होता ड्रायव्हिंग बद्दल? एक्सपिरियन्स आता नाही सांगू शकणार, पुढे जाऊन शकतो. ओके. जवळजवळ थोडं जास्त अंतर कापल्यानंतर आम्ही रिफ्रेशमेंटसाठी टी वगैरे घेतला होता. टी ब्रेक झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. खूप टायमानंतर आम्हाला आमच्या राईट साईडला ट्रॅफिक भेटली. नशिबाने आमच्या साईडला ट्रॅफिक नव्हती, तर ती एक गोष्ट चांगली झाली. थोड्या वेळ इथे थांबलो आम्ही आणि थांबल्यानंतरून सकाळचे मला वाटतं काहीतरी 4:30-5 वाजत आलेले. 4:30-5 वाजल्यानंतर आम्ही इथे वापस चायचा एक छोटासा ब्रेक घेतला आणि वापस आम्ही आमच्या राईडला पुढे निघालो. जवळजवळ सकाळचे 7 वाजत आलेले आणि आम्ही रत्नागिरीजवळ पोचल्यानंतरून असं वाटलं कधी घरी पोचतोय फटाफट, कारण की बॉडी एवढी टायर्ड झालेली, खूप थकून गेलेलो आम्ही. रत्नागिरी स्टेशनपासून पण जवळजवळ मला वाटतं 15-20 मिनटाचा रूट आहे अजून घरी पोचायला. थोडा वेळ लागेल अजून. आता बबलीच्या घरी आम्ही पोहोचतच आहोत लवकर. सगळेजण लाईनीत चाललेले आहेत. शांत, तू कसा वाटतंय तुला? फर्स्ट किती थर्ड टाइम? माझा तर फर्स्ट टाइम आहे. तर जाऊन मस्त बॅग वगैरे ठेवून फटाफट फ्रेश बिश होऊन बाहेर यायला पाहिजे. निसर्गरम्य कोकण हे.
ॲक्च्युली इथं आल्यावर असं वाटतं का प्रॉपर गावी आलेलो आहोत आपण. सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर इथ्या मस्त. जसं की तुम्हाला आम्ही काल सांगितलेलं, काल आम्ही कोकणात निघणार होतो, तर आम्ही जस्ट आत्ताच इकडे पोहोचलेलो आहोत. आणि इकडे आल्या आल्या सर्वात पहिले सर्वजण थकलेले आहेत. तर पोहोचून आता सर्वात पहिले इथे बॅगी ठेवलेल्या आहेत आणि आता घरी जाणार आहोत आम्ही लोक. घरी आल्यानंतरून सर्व महिला देवीची ओटी भरण्यासाठी सगळ्या गोष्टी प्रिपेअर करत होत्या. त्याच्यामध्ये नारळ, तांदूळ, पानं, सुपारी, ब्लाऊज पीस ह्या सर्व गोष्टी घेतलेल्या महिलांनी. फायनली पालखी आपल्या घराजवळ येत आहे आणि ही पालखी अनिकेत दादा आणि अनिकेत दादाचा मित्र यांनी उचललेली आहे. प्रत्येक वर्षी आपल्या आवडीनुसार बाबू मामा पालखीची पूजा करण्यासाठी खूप उत्सुक असतात आणि ह्याही वर्षी तेच पालखीची पूजा करत आहेत. आणि आमच्या मामी देवीची ओटी भरण्यासाठी सर्व गोष्टी घेऊन आल्यात. पालखीची पूजा झाल्यानंतर आम्ही सर्वजण जेवणाचा स्वाद घेणार आहोत आणि जेवणानंतर प्रत्येकजण रेस्ट करणार आहे, कारण रात्री सर्वजण खूप थकून आलेले होते. गुड इव्हनिंग गाईज. काल रात्रीपासून गाडी चालवत होतो. गाडी चालवत असताना एवढा मोठा ट्रॅव्हल झाला तर झोप पूर्ण केली आम्ही. पालखी आल्यानंतर पालखीचं सगळं झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ झोपल्यानंतर आता उठलो आहे. आता मी आणि अनिकेत दादा आम्ही दोघे पण आता जिम करणार आहोत. तर थोडा वेळ जिम करू. हेल्थ इज वेल्थ. रेस्ट करून झाल्यानंतर आम्ही जण वर्कआउट करायला खाली आलो. वर्कआउटमध्ये आम्ही सूर्यनमस्कार, इन्क्लाइन डिप्स, डिक्लाइन डिप्स, नॉर्मल डिप्स आणि केबल फ्लाय आम्ही रोपनी केलं. पुढे अजून जवळजवळ 45 मिनिट्स आम्ही वर्कआउट केला. वर्कआउट केल्यानंतरून आम्ही दोघेही घरी निघालो तर आम्हाला घराजवळ शंतनू दिसला आणि तो नारळ सोलत होता. शंतनू जमली मशीन ट्राय करत होता. घरी परतल्यानंतर वर्कआउट नंतर आम्ही दूध आणि बनाना घेतला. त्याच्यानंतरून आम्ही अंगणात येऊन बसलो. तेव्हा आमचा मित्र अभिजित अंगणात ढोलक वाजवण्यात खूप मग्न होता. थोड्याच वेळात आम्ही सानेवर जाणार आहोत पालखी नाचवतात कशी ते पाहण्यासाठी.